सपोर्ट देऊन सगळ्या मुलांचं भविष्य घडवावं. माझ्यातर्फे या सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद सर. असंच प्रेम अशीच आपुलकी तुमची या स्पर्धेवरती कायम राहो विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती. ओ टू कॉमेंट्री बॉक्स यानंतर ऐकूयात पुन्हा एकदा तुषार गावारे यांना. धन्यवाद. स्पर्धेच्या मित्रांनो अतिथी मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. सन्माननीय स्वप्नील दादा कुडले यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. मान्यवरांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या. मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय सामन्याला सुरुवात झाली. एका बाजूने विशालप्पा आगवण यांच्या संघ मालिकेचा असणारा श्री स्वयंभू रामेश्वर क्रिकेट क्लब भुकुम, तर त्यांच्या विरोधामध्ये श्री माधोबा क्रिकेट क्लब हिंजवडी, या दोन संघांमध्ये हा सामना जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सन्माननीय डॉक्टर साहेब डॉक्टर खानेकर साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. त्याला विनंती आहे सन्मान घेण्यासाठी या. त्यांचा सन्मान करण्यासाठी गणेश दादा कुराडे यांना विनंती आपण या. आपल्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. धावफलकावरती धावा आपण पाहतो. आतापर्यंत धावा नोंदवल्या गेल्या त्या 6 धावा. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्गवरती गोलंदाज आपण पाहतोय साहिल. हा गोलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आघाडीचे 2 बॅटर आहेत. एका बाजूने रुपेश, दुसऱ्या बाजूने सागर. आघाडीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतात. सन्माननीय अष्टेकर सरांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. मंगेश बलकवडे यांचे शुभ हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाईल. स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचा, सर्व खेळाडूंचं मी पुरुष एकदा मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. 7 धावाच्या धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय दोन्ही संघांसाठी महत्वाचा सामना आहे. यावेळेस पावलांचा वापर केला, कट केलाय चेंडू, क्षेत्ररक्षकाला तिथे चेंडूने दिला गुंगारा आणि चेंडू पोहोचलाय सरस सीमारेषेच्या पलीकडे. सनसनी चौकार. 4 धावेंच्या मदतीने आपण पाहतोय संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकाने दुहेरी अंकामध्ये प्रवेश केला. धावफलकावरती 11 धावा धावफलकावरती आहेत. साहिल जर पाहिलं तर संघातील एक प्रमुख गोलंदाज म्हणून साहिलकडे पाहिलं जातं, विश्वास दाखवला जातो साहिलवरती. आणि इथे देखील आपण पाहतोय पहिल्या षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती दिली आहे. परंतु पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडू त्याने टाकलेत आणि या 3 चेंडूमध्ये तो बराचसा महागडा ठरलाय. आक्रमण केले त्याच्यावरती. परंतु दुसऱ्या बाजूने आपण पाहतो यावेळेस या सामन्यामध्ये आघाडीची जोडी बदलली गेली. यावेळेस मात्र नितीन बापूला थोडंसं मागे ठेवलंय. रुपेशला संधी दिली आहे, विश्वास दाखवला तिथे. यावेळेस बॅटची कडा होते परंतु इष्टांच्या मागे इष्टरक्षक संकेत मात्र तिथे थोडासा दूर राहताना पाहायला मिळाला. चेंडू हातामध्ये येत नाहीये, झेल तिथे होऊ शकला नाही आणि मैदानाच्या आतमध्ये पहिलं जीवनदान दिलं जातंय. पहिला झेल सुटला तिथे. त्यावेळेस पुन्हा मैदानाच्या आतमध्ये पॉइंट मध्ये एक देखणा स्ट्रोक, क्षेत्ररक्षक मात्र तिथे थोडा दूर राहील. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. चार धावेंच्या मदतीने संघाचं वाढतं धावफलक. धावफलकावरती धावा त्या 15 धावा. आतापर्यंत पाहतो रुपेशने मात्र 2 चौकार खेळलेत. मोठा आक्रमणाचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून सुरू आहे. यावेळेस मात्र वाटची कडा, यावेळेस चुकी होणार नाही. एक चांगला झेल आणि मैदानाच्या आतमध्ये पहिली विकेट. या स्पर्धेच्या मित्रांनो उपस्थित मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. अमरभाऊ गवारे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. त्यांचा सन्मान करण्यासाठी स्पर्शत गोळे यांना विनंती आपण या. पहिल्या षटकाचा खेळ झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाच्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या त्या 15 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. 15 धावा आपण पाहतोय धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये एक झेल देखील सुटला, त्यानंतर देखील आक्रमणाचा प्रयत्न झाला परंतु पहिली विकेट आली. आघाडीचा पहिला बॅटर माघारी जातोय. त्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळाले. पूर्वीच्या सामन्याचा हिरो ज्याने मात्र नाबाद 17 चेंडूमध्ये 48 धावेंची खेळी केली आणि संघाला एक मोठं धावफलक उभं करून दिलं, तो बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. भरत माझिरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. दुसऱ्या बाजूने सागर संघाचा संघ नायक आहे. तर षटक क्रमांक 2 मध्ये
गोलंदाजीच्या मार्कवरती नवीन गोलंदाज दाखल होताना पाहायला मिळतोय महेश. आशिष आला गोलंदाजीच्या मार्कवरती. षटक क्रमांक 2 मध्ये आशिषच्या खांद्यावरती जबाबदार दिली. पहिला चेंडू फेस करण्यासाठी सागर ऑन स्ट्राइक मैदानाच्या आतमध्ये तयार. पहिला चेंडू ओव्हर द विकेट. पहिला चेंडू अगदी बुंद्यात टाकला होता. खुदून काढण्याचा प्रयत्न पुन्हा पाहायला मिळाला. मनगटाची तिथे ताकद दाखवण्याचा प्रयत्न होता सागरचा, परंतु बॅटच्या संपर्कात चेंडू आला नाही. चेंडूने मात्र शरीराला तिथे शरीराचा वेध घेताना चेंडू पाहायला मिळाला. लेगबाईच्या स्वरूपामध्ये एक धाव, एक सिंगल जे मैदानाच्या आतमध्ये येते. एका धावेच्या मदतीने यावेळेस मात्र स्कोर कार्ड वाढेल. तब्बलकावरती 16 धावा, 5 षटकांचा सामना आपण खेळतोय. दोन्ही संघांसाठी एक महत्वाची मॅच नक्कीच पाहायला मिळते. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन ओळखलं, रीड केलाय चेंडू आणि चेंडू पाठवलाय सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये, सीमारेषेच्या पलीकडे चौकार. चार धाव्यांच्या मदतीने संघाचा फलक पुन्हा पुढे जाते. धबलकावरती 20 धावा. भरत मांजरे पुन्हा आक्रमणाला सुरुवात करतात. ज्या प्रकारे मात्र या पूर्वीचा डाव सोडला होता त्याच प्रकारची सुरुवात केली आहे इथे. पुन्हा एकदा त्याच दिशेला कट कॉपी पेस्ट लागोपाठचा दुसरा चौकार. लागोपाठचे 2 चौकार आपण पाहतो. इथे प्रचंड मोठं आक्रमण केलं. आशिष आपण पाहतो गोलंदाजीच्या मार्कवरती आला. पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बीट झाला. जास्त काय मात्र तिथे धाव आली नाही, परंतु त्यानंतर गती कमी करणारे चेंडू नक्कीच पाहायला मिळाले. त्याच्यावरती प्रचंड मोठं आक्रमण केले. 2 चौकार खेळले गेलेत. गोलंदाज पुन्हा आशिष तयार. ओव्हर द विकेट. यावेळेस स्क्वेअर लेग मध्ये आकाशाला गवस निघाला. चेंडू पोहोचतोय आउट ऑफ द पार्क. एक दूरवरचा जबरदस्त षटकार. तो न केला वाद जनवाद तुकरीचा झाला. तो न केला वाद जनवाद तुकरीचा झाला. प्रचंड मोठं आक्रमण केलं. प्रचंड मोठा तडाखा पाहायला मिळतो. एक दूरवरचा षटकार जो मैदानाच्या आतमध्ये येतोय. कुरकड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचेल. धबलक वाढेल. धबलकावरती धावा आहेत त्या 30 धावा. आशिष यावेळेस स्लोअर फुल टॉस, मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. ओम येतोय चेंडूच्या खाली. तिथे टिपलाय झेल. जशास तसं प्रत्युत्तर दिलंय. टी फॉर टॅग. विकेट. फलंदाज भरत बाद. चला जास्त वेळ टीम मीटिंग घेऊ नका. नवीन बॅटर थोडं धावत पळत यायचंय. वेळ मित्रांनो आपल्याकडे कमी आहे. आजचा क्वार्टर फायनल सामना आपल्याला आजच खेळवायचा आहे, त्यामुळे तुम्हाला सर्वांना वेळ वाचवणं गरजेचं आहे. विकेट येताना पाहायला मिळाली. भरत आबा यांनी नक्कीच आक्रमण केलं. 2 चौकार खेळले, 1 षटकार खेळला, परंतु त्यानंतर मात्र त्यांची विकेट आली. दुसरा बॅटर मात्र मैदानाच्या आतून माघारी गेला. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. दादाराम नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 30 धावा धबलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा तयार. ओव्हर द विकेट. वेळेस पहिला चेंडू फुलर लेनचा होता. कुठून काढण्याचा प्रयत्न, तिथे आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटवरती चेंडू मिडल झाला नाही. स्वतः गोलंदाज चेंडूला पाठमोहर झाला. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये मैदानाच्या आतमध्ये कोणत्या प्रकारे धाव घेतली जात नाहीये. 2 षटकांचा खेळ संपते. 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 12 चेंडूंच्या 20 मिनिटांचा कालावधी तुमच्याकडे आहे. विसरून चालणार नाही. 20 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला पहिली 4 षटकं कंप्लीट करायची आहेत.
गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आता षटक क्रमांक 3 मध्ये नवीन गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी दाखल झाला. गणेश. पहिला चेंडू पाकफुटला गेले, कट केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल तर घेतली. दुसरा धावेचा प्रयत्न, परंतु फेके तिथे मैदानाच्या आतमध्ये वेगवान स्वरूपामध्ये आणि चांगली पाहायला मिळाली. त्यामुळे आपण पाहतोय तिथे एका धावेवरती फलंदाजाला थांबवलंय. दादाराम यांच्यासाठी पारितोषिक येते. दादाराम यांच्या प्रत्येक षटकारासाठी शुभम दादा सुतार यांच्या माध्यमातून 500 रुपयांचा पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी असणार आहे. दादाराम यांच्यासाठी आपण पाहतोय प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक शुभम दादा सुतार यांच्या माध्यमातून ते पारितोषिक जे लागलं गेलंय. यावेळेस पावलांचा वापर केला, परंतु हलक्या हाताने चेंडू तिथे खेळून काढलाय. जास्त काही मोठं आक्रमण यावेळेस पाहायला मिळत नाहीये. डीप स्क्वेअर लेग वरतून आपण तिथे पाहतोय यशला चेंडू पर्यंत पोहोचतोय. तो पर्यंतच्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा एक धाव आली, एक सिंगल जे मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे आणि या एका धावेच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड वाढेल. संघाचा धावफलक पुढे जाते. धावफलकावरती अब तक 32 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. यावेळेस बिग हिट केलाय सागरच्या पाठमधून. उंच आकाशामध्ये गेलेला चेंडू, क्षेत्ररक्षक यश आला चेंडूच्या खाली, परंतु तिथे अंदाज घेता आलेला नाहीये. बराचसा होता तिथे आपण पाहतोय संघर्ष करताना पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक झेल होत नाहीये आणि मैदानाच्या आतमध्ये जीवनदान मिळेल सागरला. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता, उंच आकाशामध्ये गेलेला चेंडू. शेवटच्या क्षणी मात्र जजमेंट तिथे थोडंसं खराब झालं आणि यशच्या हातातून मात्र मिड विकेट मध्ये सुटलेला झेल आणि त्याचं रूपांतर 2 धावेमध्ये झालंय. यावेळेस पुन्हा एकदा सुंदर स्ट्रोक खेळलाय. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये डिफाईन लेग मध्ये चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुटलेला झेल, त्यानंतर आलेला चौकार. यावेळेस देखील आक्रमण करायचं होतं, परंतु यावेळेस टप्पा थोडासा मागे ठेवला. कमी गती पाहायला मिळाली. व्हेरिएशन दाखवलं तिथं गणेश यांनी. नक्कीच यावेळेस मात्र सागर तिथे बीट होताना पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट येतोय. 38 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस बॅकफुटला गेले आणि पंच केला चेंडू. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या पलीकडे. सुटलेला झेल आता महागडा ठरवायला सुरुवात झाली आहे. आलाय चौकार. तीन षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाच्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 42 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. सुटलेले झेल आता महागडे ठरत आहेत. झालेल्या चुका आता मात्र संघाला डोकेदुखी ठरत आहेत. सागरने आक्रमण चढवण्याचा प्रयत्न केलाय. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय वैयक्तिक कोट्यातील दुसरं सांघिक 4थ्या क्रमांकाचं षटक घेऊन साहिल बाबर हा गोलंदाज पुन्हा त्या गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये जरूर थोडासा महागडा ठरला होता, परंतु एक विकेट त्याने मिळवली. आघाडीचा एक बॅटर मात्र त्याने माघारी पाठवला. 14 धावा त्याने खर्च केल्या होत्या, परंतु संघाचा स्ट्रायकर गोलंदाज आहे. संघाचा त्याच्यावरती असणारा विश्वास हा नक्कीच पाहायला मिळतोय. पुन्हा त्याच्यावरती नक्कीच गोलंदाजीची जबाबदारी दिली. षटक क्रमांक 4 मध्ये पुन्हा त्याला पाचारित केलं गेलं. 4थ्या षटकामध्ये तो पुन्हा एकदा आलाय. यावेळेस हा चेंडू पहिल्या शहराच्या दिशेने होता. स्क्वेअर लेग मध्ये मात्र चेंडू खेळून काढलाय. एक सिंगल तर घेतली जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरी आहे. दुसरा धावेचा प्रयत्न केलाय तिथे, परंतु तोपर्यंतच्या कालावधीमध्ये चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. पुन्हा त्याचा चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 4 धावेंच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड वाढतोय. त्यावेळी सफल होत मात्र तिथे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवत मात्र स्ट्रोक खेळायचा होता, परंतु मैदानाच्या आतमध्ये पुन्हा बॅटवरती चेंडू येत नाहीये. लेगबाईच्या स्वरूपामध्ये तिथे मात्र एक धाव जी मैदानाच्या आतमध्ये मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जात आहे. धावफलकावरती धावा आहेत 47 धावा.
सागरला जीवनदान दिलं, सागरला संधी दिली, त्यानंतर मात्र त्यांनी मोठं आक्रमण केलं, त्यानंतर मात्र चौकार त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाले. आता पाहायचं साहिल एक विकेट टेकर गोलंदाज समोर असताना सागर यावेळेस पहिला चेंडू फक्त तिथे फ्लिक करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला, झटका दिला तिथे, एक सिंगल घेतले, दुसरा धावेचा प्रयत्न तिथे, फेकी थोडीशी अस्त व्यस्त, फेकी तिथे वेगवान होणं गरजेची होती, डायरेक्ट फेकी गरजेची होती, परंतु अस्ताव्यस्त फेकी झाली आणि त्याचा फायदा घेतला तिथे. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पडून पूर्ण झालेल्या आहेत. सूझबूझ की खेळी पाहायला मिळते, एकेरी दुहेरी धावा देखील घेतल्या जातात, षटकार चौकार येत आहेत, परंतु त्यावरती अवलंबून राहिले नाहीये बॅटर. ज्यावेळेस मात्र संधी मिळाली त्यावेळेस एकेरी दुहेरी धावा देखील मात्र धप्पलकावरती जोडल्या जात आहेत आणि धप्पलकाला आकार दिला जातोय. आतापर्यंत 49 धावा धप्पलकावरती आहेत. यावेळेस देखील ब्रिगेडचा प्रयत्न होता, यावेळेस मात्र बॅटवरती चेंडू मिडल झाला नाही, बॅटच्या टो वरती चेंडू बसलाय. त्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एका धावेचा प्रयत्न, स्क्वेअर लेग मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आशिष तिथे पाहायला मिळालं होतं, परंतु एक धाव स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढेल. धपलकावरती सांघिक अर्धशतक संघाचं पूर्ण झालंय. 50 धावा ज्या मात्र धपलकावरती नोंदवल्या गेल्या. यावेळेस गोलंदाज पुन्हा पुढचा विकेट, पावलांचा वापर केला, जागा बनवत मात्र खेळपट्टीचा वापर करत स्ट्रोक खेळायचा होता, परंतु बॅटवरती तिथे चेंडू आलेला नाहीये आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो हा चेंडू देखील डॉट येतोय. पन्नास धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस पुन्हा एकदा पावलांचा वापर केला होता, पुन्हा एकदा तिथे मात्र जागा बनवत स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तिथे बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. सुंदर गोलंदाजी केली, ज्या प्रकारे विश्वास दाखवला त्याच्यावरती त्याच प्रकारची गोलंदाजी साहिलने केली. 8 धावा खर्च केल्यात आणि 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपतोय. 50 धावा धावपलकावरती आहेत. चार षटकांचा खेळ या ठिकाणी झालाय. 50 धावा धावपलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. या स्पर्धेच्या निमित्तानं अतिथी मान्यवरांचे या ठिकाणी शुभागमन होते. भोर पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय स्वप्नील भाऊ जाधव यांच्या या ठिकाणी प्रामुख्याने शुभागमन होते. भाऊंचा मी मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे सन्माननीय स्वप्नील दादा खाटपे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते, त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे या स्पर्धेचे बक्षीस जाते स्पर्धेचे मार्गदर्शक सन्माननीय शुभम दादा सुतार यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले. मान्यवरांचं शुभागमन होत आहे आणि शुभागमन केलं इथे एक जबरदस्त स्ट्रोक षटकार. चेंडू मिड विकेट मध्ये फटका खेळला, क्षेत्ररक्षक आहे येतोय. चेंडू मिड विकेट मध्ये फटका खेळला, क्षेत्ररक्षक आहे येतोय. शरीराच्या मदतीने चेंडूचा वेग कमी केला जरूर, परंतु चेंडू तिथे थांबत नाहीये. चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे, येतोय चौकार. 4 धावा. थँक्यू. चौकाराच्या साह्याने संघाचा स्कोर कार्ड वाढेल. यावेळेस मात्र हा चेंडू हलक्याने खेळून काढला, तिथे लॉंग ऑफ परतून क्षेत्ररक्षक आशिष पोहोचतोय. एक सिंगल घेतली, दुसरा धावेचा प्रयत्न, फेकी होतीये डेंजर एंडला सागर, परंतु तिथे मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट होणार. फेकी नॉन स्ट्राईकच्या दिशेने होणं गरजेची होती. सागरला बाद करण्याचा प्रयत्न केला, परंतु धाव वाचवण्यासाठी प्रयत्न करायचे तिथे. 2 धावींच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल, धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा त्या 62 धावा. 62 धावा आतापर्यंत धावपलकावरती आतापर्यंत धावपलकावरती धावा नोंदवल्या गेल्यात. या स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांच्या या ठिकाणी शुभागमन होत आहे. आयकॉन आणि सर्वांचे लाडके पाहुणे स्वप्नील दादांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे, त्यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. यावेळेस मात्र इनसाइड आउट, ओव्हर कव्हर्स चेंडू खेळलाय, चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. It's Omkar style. स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. संघाच्या धावपलकावरती धावा त्या
68 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा एक चेंडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. गणेश अप्पांचं हे षटक बरंच मागणं ठरलंय. यावेळेस मात्र कट केला हा चेंडू. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक सिंगल तर घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसऱ्या टप्प्यावरती चेंडू अडवला. फेकी केली आहे. तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये तिथे कंप्लीट होत आहेत. झेल सुटल्यानंतर मात्र सागर थापा पाहतो एक चांगला खेळ दाखवला. 16 चेंडू मध्ये 38 धावा बनवल्या त्याने. पहिल्या डावाचा खेळ संपतोय. 70 धावा बनवल्यात. 71 धावेंचं टार्गेट. चला हुकुम टीम, विनंती असणार त्वरित मैदानाच्या आतमध्ये आपण या. वेळ वाचवणं मित्रांनो आपल्याला गरजेचं आहे. त्यामुळे विनंती असणार आहे थोडी घाई करा. हुकुम टीम त्वरित मैदानाच्या आतमध्ये आपण यायचंय. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम हुकुम टीम विनंती आहे त्वरित आपण मैदानाच्या आतमध्ये या. आघाडीचे दोन्ही फलंदाज आपण देखील मैदानाच्या आतमध्ये यायचंय. खेळपट्टीचा ताबा घ्यायचा आहे. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम थोडी घाई करा. क्षेत्ररक्षण करणारी टीमला विनंती आहे थोडी घाई करा मित्रांनो. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम थोडी घाई करा. क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी तुम्ही बराच वेळ खर्च करताय. सागर भाऊ विनंती असणार थोडी घाई करा. यानंतर अजून भरपूर सामने आपल्याला खेळवायचे आहेत. चला दोन्ही संघाला विनंती थोडी घाई करा मित्रांनो. 2 वाजून गेलेत आणि यानंतर अजूनही बरेचसे सामने आहेत. त्यामुळे विनंती असणार थोडी घाई करा. दुसऱ्या डावाला दुसऱ्या इनिंगला आपण सुरुवात करतोय. 71 धावेंचं आव्हान, 71 धावेंचं टार्गेट. आघाडीचे 2 बॅटर दाखल झालेत. गोलंदाज तयार. डावाला सुरुवात. पहिला चेंडू, पहिला बॉल. पहिल्याच बॉल वरती स्वागत. संकेत ऑन फायर. पहिला चेंडू सीमारेषा पलीकडे. षटकार. थँक्यू. यानंतरच्या सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी संपन्न करणार आहे. बावधन संघाचा संघनायक आणि लवळे संघाचा संघनायक दोन्ही कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी या. टॉस आपण या ठिकाणी संपन्न करतोय. यावेळेस मात्र हलक्या हाताने हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. आक्रमण झाल्या परंतु त्यानंतर शांतता दाखवली. संयमाने मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न तिथे पाहायला मिळतो. 6 धावा धावफलकावरती आहेत. आघाडीचे 2 बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूने संकेत जांभूळकर तर त्यांच्या साथीला गणेश अप्पा साखरे. गोलंदाजच्या मार्गवरती भरत आबा माझिरे. यामुळे जागा बनवली आणि चेंडू पाठवला सरळ सीमारेषेच्या पलीकडे. षटकार.
षटकारचा मैदानाच्या आतमध्ये येतोय. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 12 धावा. या पूर्वीच्या सामन्यावर ज्या प्रकारे मात्र फलंदाजी केली त्याच प्रकारे मात्र इथे ताकद दाखवली जाते. अर्ध शतकाचा खेळ दाखवला होता. यावेळेस मात्र दोन क्षेत्ररक्षकांच्या दरीमध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक साहिल पाठलाग करतोय, चेंडू थांबवतोय, प्रयत्न चांगले केलेत आणि त्या प्रयत्नाला यश आलं. तिथे 2 धावा तर मात्र तिथे आपण पाहतोय कंप्लीट होणार आहे. 2 धावा वाचवल्या गेल्या. 2 धावेंच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. पूर्वीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं संकेत मात्र अर्धशतक ठोकलं होतं. 53 धावेंची खेळी साकारली होती. शेवटच्या चेंडूवरती मात्र सामना टाय झाला, त्यामुळे संघाला 1 गुण मिळालाय. परंतु या सामन्यामध्ये देखील ताकद दाखवायची आणि संघाला विजय मिळवून द्यायचा आहे. या स्पर्धेमध्ये पाहिलं स्वप्न आम्हाला मात्र साकार करायचंय. त्यासाठी मात्र संकेतने मात्र इथे दंड ठोपाटलेत. ठोकलाय पुन्हा एकदा चौकार. 4 धावा. बावधन संघाचा संघनायक टॉस साठी या. टॉस आपण या ठिकाणी संपन्न करणार आहे. टॉस करण्यासाठी बोर पंचायत समितीचे माजी सभापती सन्मान्य स्वप्नील भाऊ जाधव, त्याचप्रमाणे सन्मान्य स्वप्नील दादा खाटपे या मान्यवराला विनंती आपण या. आपल्या शुभ हस्ते आपण यानंतरच्या सामन्याचा टॉस संपन्न करतोय. दरम्यान पाहतोय तिथे मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल आली. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज बराचसा मागणा ठरलाय. 19 धावा खर्च होतात पहिल्या षटकामध्ये. 19 धावा धावफलकावरती आहेत. एका षटकाचा खेळ झालाय. 24 चेंडू बाकी असतील आणि 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 52 धावेंची गरज आहे. बावधन संघाचा संघनायक विनंती टॉस साठी या. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम थोडी घाई करायची आहे. मान्यवराला विनंती आपण या. आपल्या सर्वांच्या शुभ असते या ठिकाणी टॉस आपण संपन्न करतोय. बोर पंचायत समितीचे माजी सभापती सन्मान्य स्वप्नील भाऊ जाधव, त्याचप्रमाणे सन्मान्य स्वप्नील दादा खाटपे या मान्यवरांच्या शुभ असते, त्याचप्रमाणे शुभम दादा सुतार यांना देखील विनंती आपण देखील या. टॉस आपण या ठिकाणी संपन्न करतोय. वृंदाच्या मार्गवरती सागर. पहिला बॉल मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत परंतु क्षेत्ररक्षक बराचसा दूर. बरंच लांब पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक तिथे एक धाव जे मैदानाच्या आतमध्ये एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 20 धावा. 23 चेंडू अजूनही बाकी आहेत. 23 चेंडू मध्ये 51 धावा. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गणेश अप्पा आता वैयक्तिक पहिला चेंडू फेस करते. आतापर्यंत मात्र मोठे स्ट्रोक पाहिले त्यांनी. आता दाखवण्याचं तिथे प्रदर्शन पाहायला मिळेल का. यावेळेस पहिला चेंडू फुल टॉस होता ऑन साइडला लॉंग ऑन मध्ये. एका टप्प्यावरती क्षेत्ररक्षक तिथे चेंडूला फील्ड करेल. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक धाव. टॉस जिंकलाय बावधन संघाने. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग साठी आमंत्रित केले लवळे संघाला. 21 धावा धावफलकावरती. 22 चेंडू बाकी आहेत. 22 चेंडू मध्ये 50 धावा. हे समीकरणाच्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. रिव्हर्सचा प्रयत्न होता तिथे, परंतु यावेळेस मात्र बॅटवरती चेंडू मिडल होत नाही. यष्टीरक्षकाच्या दिशेने चेंडू मार्गस्थ झालाय आणि हा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये निर्धाव. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं सागरला दिलेलं जीवनदान. त्यानंतर मात्र त्याने नाबाद 38 धाब्यांची खेळी केली. एक मोठं धावफलक मात्र सागरच्या बॅटिंगने उभं राहिलंय. परंतु आता पाहिजे सागर दुसऱ्या डावामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. यावेळेस लोअर फुल टॉस होता. उतरता चेंडू तिथे धीम्या गतीचा होता. दोघांमध्ये फटका खेळला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. तो पर्यंतच्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा एक सिंगल जे मैदानाच्या आतमध्ये सागरने आतापर्यंत आपण पाहतोय 4 चेंडू टाकले. 4 चेंडू मध्ये 3 धावा खर्च केल्यात. संघाचा असणारा संघ नायक, संघाचा लीडर म्हणून नक्की सागरकडे पाहिलं जातं. सागर आपण पाहतो षटक क्रमांक 2 मध्ये पावरतेच्या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. पुन्हा एकदा लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. एका टप्प्यावरती आपण पाहतोय मयूर कदम तिथे मात्र चेंडूला फील्ड करेल. यावेळेस मात्र तिथे धावेसाठी नकार कळवला. माघारी पाठवलं तिथे. कोणत्या कोणत्याही प्रकारची धाव जे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येत नाहीये. माघारी पाठवलं तिथे धावेसाठी नकार कळवलाय. यावेळेस मात्र हा चेंडू सुंदररित्या स्ट्रोक खेळला डीप कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय परंतु चेंडू थांबत नाहीये. चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार.
दोन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. षटक क्रमांक 2 मध्ये मात्र चांगली गोलंदाजी सागरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. कमी धावा खर्च करणारं षटक पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये ज्या वेगाने मात्र धावफलकावरती धावा नोंदवल्या होत्या, तो वेग मात्र षटक क्रमांक 2 मध्ये फलंदाजाला धारण करून दिला नाही. चांगलं षटक पाहायला मिळाले. आता नवीन गोलंदाज आपण पाहतो, गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होतो तो साहिल. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. या सीझन मध्ये जर पाहिलं तर बरेचशा संघाने मात्र नवीन चेहऱ्याला संधी दिली. नवीन चेहरे पाहायला मिळतात. संघातील मात्र उभारत्या खेळाडूला संधी देत आहेत संघ. इथे देखील आपण पाहतोय नवीन गोलंदाज साहिल, एक नवीन चेहरा जो गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 3 मध्ये, परंतु समोर आपण पाहतोय संकेत. पहिल्याच बॉल वरती मिड विकेट मध्ये फटका खेळला, चेंडू हवेत, नो बॉल. तिथे मात्र कळवला झेल जरूर टिपलाय, परंतु नो बॉल देखील घोषित झालेला आहे. ओव्हर स्टेपचा आपण पाहतोय तिथे जो नो बॉल कळवला जातोय. यापूर्वीच्या सामन्यावर देखील ज्यावेळेस साहिल गोलंदाजी करण्यासाठी आला होता, त्यावेळेस देखील ओव्हर स्टेपचा नो बॉल त्याच्या पहिला चेंडू टाकताना मात्र या स्पर्धेच्या मित्राने सन्माननीय मयूरदादा करंजावणे आणि तुषारदादा करंजावणे या दोन्ही अतिथी मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. मान्यवरांचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. फ्री हिटचा चेंडू असेल आता. फ्री हिटच्या चेंडूवरती पावलांचा वापर करत स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटवरती चेंडू मिडल होत नाहीये. आम्हाला पण पाहतोय तिथे चेंडूला फील्ड करतील. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक धाव आली. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. धावफलकावरती धावा त्या 29 धावा. अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 17 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या त्या 42 धावा. संकेत बद्दल मात्र सर्वांच्या नजरा असणार, कारण संकेत ज्या फॉर्म मध्ये आज बॅटिंग करतोय, जी ताकद त्याने दाखवली आहे, यावेळेस मात्र फटका फसला तिथे आणि मोठी विकेट आली. संकेतच्या रूपाने बसेल पहिला धक्का, संघाला पडेल पहिलं खिंडार, पहिला बॅटर माघारी. थँक्यू. एक मोठी विकेट येताना पाहायला मिळाली. संकेतच्या रूपाने मात्र संघाला एक मोठा धक्का बसला, ज्याने मात्र आतापर्यंत नक्कीच एक हाती खिंड लढवण्याचा प्रयत्न केला होता, तो संकेत मात्र मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते तो ओम. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पावलांचा वापर केला. पहिलाच बॉल समोरच्या सरळ बॅटने मात्र आपण पाहतो विशेप मध्ये फटका खेळला. सागर आहे तिथे, थोडासा फंबल होतोय, चेंडू हातामध्ये येत नाहीये, तोपर्यंत 2 धावा. दोन धावा ज्या आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्या जातील. स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलकावरती 31 धावा. यावेळेस आडव्या पाटने समोरच्याला लॉंग ऑफ मध्ये फटका खेळलाय. सागर येतोय पुन्हा एकदा, मात्र पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडूचा वेग कमी केला, त्यानंतर मात्र चेंडूला कलेक्ट केलं जाते, त्यानंतर चेंडूची फेकी होते. बराचसा वेळ घेतला आणि त्या वेळामध्ये आपण पाहतो 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत आहेत. संकेत मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय, परंतु त्यानंतर पाहायचंय ओम ज्या प्रकारची बॅटिंग संकेत करत होता, ज्या प्रकारचं आक्रमण तो करत होता, त्या प्रकारचं आक्रमण करेल का, बरेचसे प्रश्नचिन्ह उभे राहिलेत आता. यावेळेस मात्र तिथे प्रचंड मोठा आक्रमण, नाम लिया और शैतान हाजिर, ठोकलाय ओमने लॉंग ऑन मध्ये षटकार. स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचेल. संघाचा धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा त्या 39 धावा. अजूनही 32 धाव्या हव्या आहेत. 13 चेंडू बाकी आहेत. यावेळेस देखील आक्रमण करायचं होतं, परंतु यावेळेस मात्र बॅट बॉलचा संपर्क नाही तिथे. मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट आलाय. 3 षटकांचा खेळ संपतोय. 18 चेंडूंचा खेळ झालाय. स्कोर कार्डवरती धावा त्या 39 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 12 चेंडू बाकी आहेत. 12 चेंडू मध्ये अजूनही जिंकण्यासाठी 32 धावा. गणेश अप्पा एका बाजूने प्रचंड अनुभव आहे, एका बाजूने युवा ताकद.
पाहायचं इथे या दोन फलंदाजांची ताकद नक्कीच संघासाठी विजयाच्या दिशेने नेऊन ठेवेल का का सागर आपल्या बुद्धीचा चांगला वापर करेल आणि मैदानाच्या आतमध्ये कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवेल. सागर पाहायचं आपल्या पेटर तो कोणता गोलंदाज ते बाहेर काढणार. शेवटचे 12 चेंडू बाकी आहेत. 12 चेंडू मध्ये 32 धावा अजूनही बनवायच्यात. ओम आणि गणेश हे दोन बॅटर समोर असताना सागर स्वतः आलाय गोलंदाजीच्या मार्कवरती. स्वतः संघाचा संघ नायक मात्र इथे गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळतो. संघाचा सरसेनापती जर मात्र षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. चला थोडं स्पीडअप करा मित्रांनो. यानंतर अजून बरेच सामने खेळवायचे आहेत. प्रत्येक सामना आपल्यासाठी महत्वाचा, त्यामुळे प्रत्येक सामना आपल्याला जास्तीत जास्त षटकांचा खेळवायचा आहे, त्यामुळे वेळ वाचवणं तुम्हाला गरजेचं आहे. सागर तयार. पहिला चेंडू गणेशसाठी. पहिलाच बॉलवर फुलटॉस होता. उतरता चेंडू पॉइंट मध्ये चेंडू पडला. त्यानंतर एका टप्प्यावरती चेंडू अडवला जाईल. अमोलला पण पाहतोय सर्कलच्या आतमध्ये पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षण करतोय. विशालप्पा आगवणे यांच्या संघ मालकीचा संघ आपण पाहतो. एका बाजूने स्वयंभू श्री रामेश्वर क्रिकेट क्लब बोकुम, तर त्यांच्या विरुद्धामध्ये श्री मातोबा क्रिकेट क्लब हिंजवडी. या दोन संघांमध्ये हा सामना, ही लढत जे मैदानाच्या आतमध्ये सुरू, दोन्ही संघांसाठी महत्वाचा सामना आहे. एका बाजूने हिंजवडी संघ आपण पाहतो यापूर्वी एक सामना केलाय, तो सामना टाय झाला, एक गुण त्यांच्याकडे. यावेळेस हा चेंडू खोदून काढलाय डीप कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे चुकी झाली. क्षेत्ररक्षकाला दिला चेंडूने गुंगारा आणि चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या पलीकडे चौकार. तर दुसऱ्या बाजूने भुकुम संघ आपण पाहतो यापूर्वी हा संघ देखील एक सामना खेळलाय. यावेळी भुकुम संघ देखील आपण पाहिलं यापूर्वी एक सामना खेळलाय. त्या सामन्यामध्ये या संघाने देखील विजय मिळवलाय. अव्वल स्थानावरती राहण्यासाठी या सामन्यावर देखील विजय मिळवणं गरजेचं आहे त्या संघाला. तर या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी देखील हिंजवडी संघाला या सामन्यामध्ये विजय महत्वाचा. दोन्ही संघाला विजय हवाय, त्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. विकेट आली आहे ओमची, त्याने मात्र आतापर्यंत आक्रमणाचा प्रयत्न केला होता. संख्येची जागा चालवण्याचा प्रयत्न त्याने केला होता, परंतु त्याची विकेट आली आहे. त्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुणाल साखरे. पहिलाच बॉल वेगाने बॅट फिरवली तिथे, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडूला फक्त वाऱ्याला घालण्याचं काम तिथे झालंय. मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट येतोय. 44 धावा धावफलकावरती. शेवटचे 8 चेंडू बाकी, 27 धावा. या षटकातील राहिलेले 2 चेंडू मात्र फार महत्वाचे, निर्णायक असणारे अंतिम षटकासाठी. बिगिट गरजेचं आहे एका बाजूने, तर एका बाजूने निर्धाव चेंडू, एखादी दोरी धावा गरजेच्या आहेत. तर फुलटॉस होता समोरच्या दिशेला. 20 मध्ये चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक मयूर येतोय तिथे, एका हाताची साहाय्याने चेंडू अडवला, फेकी केलीये. दुसऱ्या धावेसाठी मात्र जागा सोडली. पाहता पाहता दुसरी धाव देखील तिथे मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होते. 2 धावेने स्कोर कार्ड वाढेल. संघाचं धापल पुढे जाते. धापलकावरती धाव्यात त्या 46 धावा. संख्येची आलेली विकेट. संकेत मात्र तिथे बाद झाला. त्यानंतर मात्र धावेंचा प्रचंड तुटवडा पाहायला मिळाला. धावेंसाठी मात्र संघर्ष त्यानंतर सुरू झालाय. आता शेवटचे 7 चेंडू बाकी आहेत आणि 7 चेंडू मध्ये अजूनही 25 धावा. हे समीकरण ज्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. चला थोडी घाई करा मित्रांनो. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, धीम्या गतीचा चेंडू होता पण तो चेंडू पडला. दिशा बदलली, दिशा भरकटली तिथे चेंडूने. इथे मात्र व्हाईट बॉल जो कळवला जातोय. अतिरिक्त अवंतर धाव, त्या अतिरिक्त अवंतर धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. संघाचा डबल पुढे जाते. धपलकावरती 47 धावा. गोलंदाज पुन्हा देते यार. वर द विकेट. टप्प्याचा बॉल, यावेळेस बॅटची कडा. रक्षक बदामा पाहतो क्लोज होता तिथे. झेल टिपणं तितकंसं सोपं नव्हतं तिथे. झेल होत नाहीये मैदानाच्या आतमध्ये. पाहतो चेंडू डॉट येतोय. 4 षटकांचा खेळ झाला. 24 चेंडूचा खेळ ठिकाणी संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती 47 धावा आहेत 2 विकेटच्या मोबाईलमध्ये. शेवटचे 6 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 24 धावेंची गरज. समीकरण आता बरंच अवघड झालंय. समीकरण मात्र तिथे आता बरंच अवघड होताना पाहायला मिळतात. आक्रमण प्रत्येक चेंडूवरती करावं लागेल. स्वतःवरती विश्वास दाखवावा लागेल. एक मोठा विक्रम नोंदवणं गरजेचं आहे. शेवटच्या 6 चेंडूमध्ये 24 धावा. कमीत कमी 4 षटकार इथे खेळावे लागतील. पाहिजे कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाणार आहे. चला थोडी घाई करा. क्षेत्ररक्षण करणारी टीम या नंतरच्या सामन्यासाठी दोन्ही संघाने तयार राहायचंय.
कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त वेळ खर्च होणार नाही याची काळजी घ्या. गोलंदाजीच्या मार्कवरती नवीन गोलंदाज अक्षय. पहिला बॉल ऑन साइडला मिस टाइम स्ट्रोक. एक सिंगल तर घेतली जाते. मिड विकेट मध्ये मयूर येतोय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला. जागा सोडली आहे गणेश अप्पा डेंजर एंडला आणि तिथे मात्र पोहोचू शकले नाही. पंचांचा बोट आकाशाकडे. धावबाच्या स्वरूपामध्ये विकेट आली आहे फलंदाज बाद. सिंगल घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील तिथे मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतीये. 2 धावा. आताची एक धाव शॉट. एकच धाव जी मात्र धावफलकावरती असेल. इथे धावा महत्वाच्या आहे. जरी संघ पराभवाच्या काही सापडला असला तरी आपण लीग फॉर्मॅट मध्ये इथे सामने खेळवतो. प्रत्येक धाव इथे महत्वाची. 4 चेंडू बाकी आहेत. 22 धावा अजूनही बनवायच्यात. यश ऑन स्ट्राईक तयार. यावेळेस मात्र पुन्हा मिड विकेटच्या दिशेने मात्र स्ट्रोक खेळून काढलाय. बॅटवरती चेंडू मिडल झाला नाही. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय पुन्हा एकदा. डेंजरला यश असेल तिथे आणि मैदानाच्या आतमध्ये ते पाहायचंय पंचांचा निर्णय काय येणार. फलंदाज मात्र सुखरूप आहे. 2 धावा तिथे मात्र धावफलकावरती नोंदवल्या जातील. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू मध्ये अजून 20 धावा. 51 धावा धावफलकावरती आतापर्यंत नोंदवल्या गेलेल्या आहेत. चला थोडी घाई करा. यानंतरच्या सामन्यासाठी दोन्ही संघाने तयार राहायचंय. शेवटचे 3 चेंडू 20. आक्रमण करावं लागेल यशला. स्वतः सिद्ध करावं लागेल आज. टप्प्याचा चेंडू पुन्हा बॅटवरती चेंडू मिडल होत नाहीये. पुन्हा एका धावेसाठी प्रयत्न केलाय. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली. क्षेत्ररक्षक पोहोचतोय वेगाने परंतु तिथे 2 धावा रोखू शकत नाहीये. 2 धावा मिळाल्या तिथे. 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. संघाचं धावफलक पुढे जातोय. धावफलकावरती 53 धावा. शेवटचे 2 चेंडू 18 धाव्यांची गरज इथे. तरी संघ पराभवाच्या काही सापडला असं तरी मात्र सामना जवळ नेणं गरजेचं आहे. प्रयत्न करावे लागतील. आक्रमण करावं लागेल. गोलंदाज तयार पुन्हा ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र वेगवान चेंडू होता. यावेळेस मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क तिथे होत नाहीये. जागा बनवत स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतो. चेंडू निर्धावाला आणि आता शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. 18 धाव्यांची गरज. औपचारिकता सामन्यामध्ये शिल्लक राहिले. चढ गोष्ट मात्र तिथं सामन्यामध्ये शिल्लक राहिल्यात. 53 धावा धावफलकावरती संकेतची आलेली विकेट. त्यानंतर सामन्याने दिशा बदलली. ओमने आक्रमणाचा प्रयत्न केला परंतु त्याची देखील विकेट. गणेश अप्पांची देखील विकेट आली. त्यानंतर हिंजवडी संघ पराभवाच्या काही सापडला. यावेळेस देखील हा चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये तिथे आपण पाहतोय धावेचा प्रयत्न केला जातोय आणि शेवटच्या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये धावबाद होईल तिथे फलंदाज. यशची विकेट आली. सामना जिंकलाय. भुकुम संघाने. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे आभार. आणि या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच हा किताब जातोय सागर आंग्रे. 16 चेंडू मध्ये 38 धावा बनवत एक मोठं धावफलक उभं करण्यासाठी योगदान दिलं आणि गोलंदाजी करत असताना एक विकेट मिळवली. सागर आंग्रे ठरला या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच. शुभम दादा सुतार यांच्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच हा किताब आपण देतोय.